हवाई है तो पानी है। जीवन धन्य मिळाले प्राण मनातला घाण काढतो ऐक जंगल वन है मौल्यवन तुला याची किंमत कळाली नाही जीवन धन्य मिळाले प्राण मनातलं घाण काढतो ऐक जंगल वन है मौल्यवन तुला याची किंमत कळाली नाही ना कोणाच्या बापाच्या जमीनही भूमीला विकत नोटान पायी गर्भार्थ निघाली जातो त्यालाही माणूस विकून काही संग माणसाई कसली नशा नशा करून बघतो मजा पुढच्या मागच्या विचार कर नागोबाय त्या बिल्ल्यावर मुखच्या जीवच्या घेतला जीव का न्याय न यान कानून निसर्गाच कहविनाशी जगातून ये जाणून जीवन दान मिळाले प्राण मनातला घाण काढतो ऐक जंगल वन मौल्यवन तुला याची किंमत कळाली नाही जीवन दान मिळाले प्राण मनातला घाण काढतो ऐक जंगल वन मौल्यवन तुला याची किंमत कळाली नाही। बचाओ जितनी भी मुंबई में सब बचाओ वही मुंबई सर्वाइव हो जाएगी नहीं तो डूब जाएगी। मुंबई बचाओ साइकिल का ट्रैक जो कंक्रीट है वो मत बनाओ नेचुरल एनवायरनमेंट हमारे जंगल से बुरी नजर हटाओ हमारे जंगलों से बुरी नजर हटाओ हमारे तालाबों से हमारे जंगलों से बुरी नजर हटाओ। नाव सांगा सर्वात पहिले तुमचं। माझं नाव निशांत बंगेरा, मी न्यूज फाउंडेशन आणि यूथ फॉर आर्यचा मेंबर आहे। आज जो प्रोटेस्ट आहे काय विषय आहे त्याचा आणि एकंदरीत काय विषय? BMCC सायकल ट्रॅक प्रोजेक्ट आहे पूर्ण मुंबईमध्ये आणि हा सायकल ट्रॅकचा एक छोटासा भाग जो आहे तो भाग पवई तलावाच्या आतमध्ये दिसतोय। BMCचा पूर्णपणे इथे भरणी चालू आहे। ते सिमेंटचा एक ट्रॅक हा बनवत आहेत आणि सगळ्या पूर्ण मुंबईला माहिती आहे की पवई तलावामध्ये मगरमच्छ राहतात एवढ्या वर्षांपासून आणि त्यांच्या राहण्यासाठी एक तो बायोडायव्हर्सिटी जो क्रिएटेड आहे ऑलरेडी पवईमध्ये, तर तो ट्रॅक त्याच्यावरून जातोय जिकडे हे मगरमच्छ अंडे देतात, बास करतात, राहतात, त्यांच्या त्या स्पेसला हानी पोचवत आहेत BMC। आणि सर्वात मोठं म्हणजे BMCकडे परमिशन आहे तर हा प्रश्न खूप मोठा आहे कारण फॉरेस्टची आम्ही बोललो, फॉरेस्टची NOC नाही आहे त्यांच्याकडे, EIAची काही स्टडी पब्लिश नाही आहे आणि पब्लिक हिअरिंग असं काही झालेलं आम्हाला माहीत नाही आहे। तर तुम्ही पब्लिकसाठी बनवता तर पब्लिकला विचारा ना आम्हाला काय पाहिजे। आम्हाला पाहिजे की तुम्ही पवई लेकचं अजून जास्त संरक्षण करावं, त्याला सुरक्षा द्यावं आणि अशा प्रकारे जे बायोडायव्हर्सिटी लॉस आहे, पर्यावरणला लॉस होतो आहे, तर असा कुठलाही प्रोजेक्ट मुंबई सिटिझन्सला नको आहे। या बाबतीत तुम्ही पत्रव्यवहार केले आहेत का BMC किंवा या सरकार सोबत?
आम्ही ऑलरेडी MCGMला पत्र लिहिलेलं आहे, त्यांना सांगितलं आहे की कुठले कुठले रूल्स ते व्हायलेट करत आहेत. वाईल्ड लाईफ ॲक्टमध्ये स्केड्युल 1 स्पीशीजमध्ये क्रॉकोडाईल्स प्रोटेक्टेड आहेत आणि अशा हायली प्रोटेक्टेड स्पीशीजच्या हॅबिटॅटलाही ते डिस्ट्रॉय करत आहेत विदाऊट फॉरेस्ट NOC. फॉरेस्टलाही आपण पत्र पाठवलेलं आहे, तहसीलला पत्र पाठवलेलं आहे. सगळ्या डिपार्टमेंट्सला ज्यांना ज्यांना आम्हाला शक्य होतं त्यांना आम्ही कळवलेलं आहे. पोलिसांनाही आपण कंप्लेंट केलेली, त्यावेळेस थोडक्यात त्यांनी बंद केलेलं काम, पण परत आता त्यांनी काम चालू केलेलं आहे आणि रोज हे पवईचा जो डिस्ट्रक्शन आहे तो कंटिन्यू होतो है. जो साइकिल सबसे पहले मेरा नाम तबरेज़ अली सैयद है. आज जो आप प्रोटेस्ट कर रहे हैं, क्या उसका सब्जेक्ट है? देखो, ये जो साइकिलिंग ट्रैक है ये 10 किलोमीटर का साइकिलिंग ट्रैक है, ठीक है. और हमें ऐसा लगता है कि जो पवई तालाब को लगते हुए लोग साइकिलिंग ट्रैक ले रहे हैं ये इलीगल है, क्योंकि हम लोग ने इनसे जो परमिशन पूछा तो उन्होंने परमिशन वगैरह हमें कुछ भी नहीं बताया ऐसा. हम लोग पुलिस के पास भी गए, फिर उसके बाद फॉरेस्ट ऑफिसर के पास गए और हम काफ़ी सारी जगह पे वहाँ पे गए. हम लोग को कहना ये है कि ये जो पवई लेक है आप देखेंगे तो 3 साइड से पूरा घिरा हुआ है, ठीक है. लोगों का वहाँ पे मूवमेंट है. यही एक साइड है जहाँ पे लोग आते जाते नहीं है. जब क्रोकोडाइल्स और मगरमच्छ वगैरह का मीटिंग्स वगैरह हो जाता है उसके बाद अंडे देने के लिए सबसे सेफ जगह है. हम लोकल जो है वो जगह को मगर अड्डा भी कहते हैं और शैतान अड्डा भी कहते हैं. वहाँ पे काफ़ी सारा कीचड़ वगैरह दलदल टाइप में भी है. तो क्रोकोडाइल जब भी मीटिंग्स करते हैं उसके बाद वहाँ पे अपना अंडा वगैरह देने के लिए वहाँ पे जाते हैं. तो हम लोग ये बोल रहे हैं कि जो साइकिलिंग ट्रैक वहाँ से जो पवई तालाब के अंदर इलीगल कंस्ट्रक्शन कर रहे हैं लोग, जो भरनी कर रहे हैं, उसको हम लोग पवई लेक को हम लोग उससे उसको नेचर से धोखा है. हम लोग ये चाहते हैं कि वो पवई लेक के अंदर जो साइकिलिंग ट्रैक लोग उतार रहे हैं वो नहीं उतारना चाहिए. ये हमारा एज ए सिटीज़न यहाँ पे हम लोग एक हमारा चीज़ रखे हैं और इसीलिए आज यहाँ पे हम लोग प्रोटेस्ट कर रहे हैं. बताइए सबसे पहले. सारिका लबार. और मैं यही कहना चाहूँगी कि जड़ जमीन जंगल इस पर हमारा शुरू से ही अधिकार है और मुझे समझ में नहीं आता कि हम सरकार इसके पीछे की वजह जो आप ये प्रोजेक्ट कर रहे हैं, ना तो जनता इसके पक्ष में, ना आपने जनता का ओपिनियन लिया है. और हम कब तक लड़ते रहेंगे भाई जंगल के लिए? कब तक हम अपनी आवाज़ आके लेकर आके रहेंगे? कब तक लड़ते रहेंगे? मेरा यही कि सस्टेनेबल डेवलपमेंट जब बात करते हैं तो और क्लाइमेट इमरजेंसी तो ऑलरेडी हो चुकी है, सभी जानते हैं. सब पूरे इंडिया में नहीं पूरे देश में क्लाइमेट इमरजेंसी. तो मेरा यही है सरकार से निवेदन है और बहुत ही निवेदन करती हूँ मैं कि बिना पब्लिक जिसमें पब्लिक खुश नहीं ऐसा कोई भी काम ना करे. तो जो इलीगल सायकल ट्रॅक आहे ये तुरंत बंद होना चाहिए और पवई लेक. थँक्यू. दोन्ही दृष्टीने एकतर मगरींचा हॅबिटॅट जो आहे तो वाचला पाहिजे आणि त्यांचं आपल्या नैसर्गिक जीवसाखळीमध्ये त्याचं व्यवस्थितपणे उपयोग झाला पाहिजे. आणि अशा कृत्रिम प्रकाराने जेव्हा तुम्ही सायकल ट्रॅक करता तिथे कॉन्क्रीट घालता तर त्यामुळे त्यांना भीती वाटून त्या तिकडून नष्ट होऊन जातील आणि त्याचं अल्टिमेटली मुंबई नष्ट होण्याशीच ही चिन्ह दिसत आहे. जेव्हा आपण आरे वाचवा म्हणतो त्याचप्रमाणे आता पवई लेक वाचवा असं म्हणायची पाळी आलेली आहे. में लेटर भेजा है, ठीक है. फिर माई BMC को भी हम लोग ने लेटर भेजा है. आदित्य ठाकरे को हम लोग ने लेटर भेजा है. CM को लेटर भेजा है. और आए दिन हम लोग ट्विटर वगैरह पे भी इसको सेव पवई लेक करके हम लोग हैशटैग चलाते हैं. ट्रैक का जो एरिया है उसमें के कुछ एरिया उनका स्पॉनिंग एरिया है जहाँ पर वो अंडे रखते हैं. तो वो भी एक डेंजर है कि अगर कभी कोई अटैक हो जाए ह्यूमन पे, अगर वहाँ पे कोई फीमेल ने अंडे दिए हैं, so it's dangerous for citizens also. So I think all the citizens should say that we don't want any disturbance to this lake, to the ecosystem of the lake. And I think with climate change अभी हमें ये करना ही है. क्लाइमेट कोलैप्स हो चुका है. कुछ कंट्रीज़ ने, जो इंटेलिजेंट कंट्रीज़ हैं, उनके लीडर्स ने क्लाइमेट इमरजेंसी डिक्लेयर कर दी है. हम क्यों रुके हैं और हम उसका विपरीत, उसका उल्टा क्यों किए जा रहे हैं? ये मैं मोदी जी की सरकार और महाराष्ट्र की सरकार और हर सरकार से इंडिया में ये पूछना चाहती हूँ कि ये हम क्या कर रहे हैं? इतने सारे सिटीजन्स की लाइफ हम दाव पे क्यों लगा रहे हैं? हमें अभी एक भी झाड़ को, एक भी जंगल को छूना नहीं चाहिए. एक भी नेचुरल इकोसिस्टम, वेटलैंड, लेक, किसी को भी हाथ नहीं लगाना चाहिए. जो बचा कुछ है उसको हमें संभालना है, नहीं तो हम नहीं जी पाएंगे. We are already started on the 6th mass extinction. Please read up on that. It's scary. Thank you. आम्ही ऑलरेडी लोकांना पत्र लिहिलं आहे. आमचं रिक्वेस्ट आहे, ऑनरेबल आदित्य ठाकरे एन्व्हायरमेंट मिनिस्टर जे आहेत ते म्हणतात की ते युवकांचं जे बोलणं आहे ते ऐकतात, पण आम्हाला असं वाटत नाही आहे. कारण युवक त्यांच्याशी बोलतो आहे की हे सायकल ट्रॅक लेकच्या आतमध्ये आम्हाला नकोच आहे. तर त्यांच्याकडून विनंती आहे आणि आम्ही पत्रव्यवहार तर चालूच ठेवलेला आहे. तर बहुतेक आमचं आंदोलन अजून तीव्र होऊ शकतं. ये जो साइकिल ट्रैक है
हम लोग को साइकिल ट्रैक से कोई ऑब्जेक्शन नहीं है, लेकिन जो पवई लेक के अंदर इन लोग ने साइकिल ट्रैक उतारा है, हम लोग को उससे तकलीफ़ हो रही है, क्योंकि वहाँ पे काफ़ी सारे पशु पक्षी है, 200 के करीब वहाँ पे बर्ड्स है, ठीक है। उसके अलावा वहाँ पे मगरमच्छ ही नहीं, वहाँ पे लेपर्ड का मूवमेंट है, वहाँ पे मगरमच्छ है, लेपर्ड का मूवमेंट है। उसके बाद में वहाँ पे कछुआ वगैरह जो है वही साइड में आके अपने अंडे वगैरह देते हैं। तो ये सब चीज़ों की वजह से जो नेचर को इन लोग धक्का दे रहे हैं, इससे हम लोग को तकलीफ़ है और लोगों को तकलीफ़ है। इसलिए हम लोग आज वहाँ पे पवई लेक के लिए और वहाँ के जो जीव जंतु है उसके लिए हम लोग यहाँ पे खड़े हैं। मॅडम नाव सांगा तुमचं सर्वात प्रथम. माझं नाव मिनोती कामत आहे. मी इथे प्रोटेस्ट करण्यासाठी आलेले आहे कारण सायकल ट्रॅक होतोय तो पवई लेकच्या संलग्न. त्याच्यामध्ये कॉन्क्रिटायझेशन होत आहे, ट्रीज कट होत आहेत आणि बायोडायव्हर्सिटीला सुद्धा ते घातक आहे. मगरी जेव्हा मगरींचं जे हॅबिटेट आहे ते डिस्टर्ब होणार आहे, त्याची एक साखळी असते. त्यामुळे बाकी इन्सेक्ट्स किंवा बाकी जे काही ॲनिमल्स आहेत त्यांनासुद्धा ते घातक ठरू शकेल. पुन्हा पवई लेक हा आपला पाण्याचा स्रोत पण आहे आणि त्या हिशोबाने हा क्लायमेट चेंजला घातक आहे आणि आपल्याला त्याचा विरोध करणं आवश्यक आहे. कारण सायकल ट्रॅक आणि कुठेही आजूबाजूला बनू शकतो, पण पवई लेकचं जे काही नैसर्गिकपणा आहे त्याला घातक ते झालं नाही पाहिजे. थँक्यू.